श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुलसी विवाह अगदी साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने कसा करायचा हे दाखवणार आहे। दिवाळी संपली की सर्वजण वाट पाहतात तुळशीच्या लग्नाची। कार्तिक शुद्ध द्वादशीला गोरस मुहूर्तावर तुलसी विवाह केला जातो। पण कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या वेळामध्ये ज्या वेळी शक्य होईल तेव्हा तुम्ही तुळशीचे लग्न लावू शकता। यावर्षी शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर पासून तुलसी विवाहास प्रारंभ होत आहे ते रविवार दिनांक 26 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही तुळशी विवाह करू शकता। या दिवशी तुळशीला घरातील ज्येष्ठ कन्या समजून तिचा विवाह श्रीकृष्ण किंवा शाळीग्रामशी लावला जातो आणि आपल्याकडील प्रथेप्रमाणे एकदा का तुळशीचा विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या मुहूर्तांच्या तिथी सुद्धा निघायला सुरुवात होते। तुलसी विवाह हा सायंकाळी केला जातो। तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे। तसेच तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी देखील प्रसन्न होते असे म्हटले जाते। तर सर्वात प्रथम तुळशीची कुंडी आपण एका ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायची आहे। त्याचबरोबर तुळशीची आजूबाजूची सुद्धा जागा साफ करून घ्यायची आहे। गावाकडे घराच्या बाहेर घराच्या समोरच तुळशी वृंदावन असतं तर त्या ठिकाणी शेणाने सारवलं जातं, छानशी रांगोळी काढली जाते। तुळशी वृंदावनास रंग दिला जातो आणि त्यावरती स्वस्तिक काढलं जातं। तर या ठिकाणी पहा तुळशीला मी असं स्वच्छ करून छान सुशोभित सजवून घेतलेलं आहे। या दिवशी तुळशीचं लग्न असतं त्यामुळे आपण तुळशीला छान असं नवरीसारखं सजवायचं आहे। तुम्हाला शक्य असेल तर तुळशी वृंदावनाला सुद्धा छान रंग द्यायचा, त्यावरती स्वस्तिक काढायचं, आजूबाजूच्या भिंतींना सुद्धा कलर द्यायचा। त्याचबरोबर त्यावरती तुलसी विवाह, शुभ विवाह, राधाकृष्ण असं लिहायचं। या ठिकाणी मी रांगोळीने हे सर्व लिहून घेतलेलं आहे। उसाला तुळशीचा मामा समजून उसाचा मांडव तुळशीभोवती घातला जातो। शक्य असेल तर 4 उसाचा मांडव घालावा, नसेल तर मग 2 ऊस लावले तरीही चालतील। आता मला 2 ऊस मिळाले त्यामुळे इथे मी 2 उसाचा मांडव लावलेला आहे। छान रांगोळी काढलेली आहे, तुळशी समोर दिवे लावले आहेत आणि एका ब्लाउज पीसच्या मदतीने मी तुळशीला अशी साडी नेसवून घेतलेली आहे। आता आपण लगेच विवाहाला सुरुवात करूया। पण तुळशीचं लग्न लावण्याआधी आपण सर्व देवांची षोडशोपचारे पूजा करून घ्यायची आहे आणि पूजा करण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे। मनाच्या शुद्धतेसाठी तसेच सर्व देवांच्या आवाहनासाठी आचमन करणं गरजेचं आहे। डाव्या हाताने उजव्या हातामध्ये 3 वेळा पळीने पाणी घेऊन ते प्राशन करायचं आहे आणि चौथ्या आणि 5व्या वेळेस खाली पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे। त्यानंतर सर्वात आधी आपण अक्षता तयार करून घेणार आहोत। तर एका प्लेटमध्ये मी तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू टाकून अक्षता तयार करून घेतल्या आहेत। त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने करायची असते तर त्याच अक्षता ठेवून त्यावरती मी एक दिवा प्रज्वलित करून दिव्याची देखील हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। त्यानंतर आपण कलश मांडणी करून घेऊया। तर एका प्लेटमध्ये तांदळामध्ये मी थोडंसं हळदी कुंकू टाकून त्यावरती कलश स्थापन करणार आहे। तुम्ही चौरंगावरती स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ देखील काढू शकता, पण असं प्लेटमध्ये ठेवलं तर पूजा उचलताना ते अगदी सोपं जातं। एका स्वच्छ कलशामध्ये 80% पाणी भरून घेतलेलं आहे, त्यावरती स्वस्तिक आणि 5 नाम देखील ओढून घेतलेले आहेत। कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षता, एक सुपारी, नाणं आणि फूल टाकायचं आहे। कलशावरती तुम्ही आंब्याचा डहाळा किंवा आंब्याची 5 पाने किंवा विड्याची 5 पाने देखील ठेवू शकता। त्यानंतर नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने कलशावरती नारळ ठेवायचा। त्यानंतर कलशाच्या बाजूला मी जोड विड्याची पाने ठेवून त्यावरती अक्षता ठेवलेल्या आहेत। त्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत, पण त्यापूर्वी गणपतीला आपण स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घेणार आहोत। सर्वात आधी गणपतीला शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने स्नान घालायचं आणि त्यानंतर एक पळी पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून त्या पाण्याने गणपतीला स्नान घालायचं। गणपतीचा अभिषेक करताना तुम्ही गणपतीचा कोणताही मंत्र किंवा अथर्व शीर्षाचं पठण करू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। त्यानंतर गणेश मूर्ती एका स्वच्छ कपड्याने कोरडी करून ती त्या जागेवरती स्थापन करायची। त्याच पद्धतीने आपण बाळकृष्णाला सुद्धा अभिषेक करणार आहोत। सर्वात प्रथम शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। तसेच एक पळी पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल टाकून त्या पाण्याने सुद्धा बाळकृष्णाला स्नान घालून घ्यायचं आहे। ओम श्री कृष्णाय नमः, ओम श्री कृष्णाय नमः।
या दिवशी तुळशीचं लग्न बाळकृष्ण किंवा शाळीग्रामशी लावलं जातं। तुमच्याकडे शाळीग्रामची मूर्ती नसेल तर मग आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरी पण चालेल। तर या ठिकाणी मी तुळशीच्या डाव्या बाजूला एका पिवळ्या वस्त्रावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे। तुळशीला जसं आपण छान साडी नेसवून घेतलेली आहे त्याचप्रमाणे बाळकृष्णाला सुद्धा आपण छान ड्रेस घालून घेणार आहोत। तुळशीप्रमाणेच बाळकृष्णाला सुद्धा आपण छान सजवून घेतलेलं आहे। अनेक जणांना प्रश्न पडतो की तुळशीचं लग्न दरवर्षी का लावतात? कारण भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीची त्यांचं लग्न लावतात। कोणतीही पूजा करण्याआधी आपण विघ्नहर्त्या गणपती बाप्पांची पूजा करतो, तर गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून गणपती बाप्पांना औक्षण करायचं आहे। तसेच गणपतीला कापसाचे वस्त्र आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील ठेवायचा आहे। नैवेद्यम समर्पयामी। त्यानंतर आपण कलश पूजन करून घेणार आहोत। तर कलशाला देखील हळदी कुंकू लावून अक्षता वाहून एक फूल वाहायचं आहे आणि कलशाला देखील औक्षण करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने आपण श्री बाळकृष्णाची देखील पूजा करून घ्यायची आहे। कृष्णाला चंदन, हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत, फूल वाहायचं आहे आणि औक्षण करायचं आहे। बाळकृष्णाला वस्त्र देखील अर्पण करायचं आहे। या दिवशी तुम्हाला तुळशीला आणि बाळकृष्णाला जेवढं छान सजवता येईल तेवढं छान सजवायचं आहे, कारण या दिवशी त्या दोघांनाही वधूवराचा मान दिला जातो आणि त्यांचं लग्न लावलं जातं। याच पद्धतीने आपण तुळशीची सुद्धा षोडशोपचारे पूजा करून घेणार आहोत। तुळशीमध्ये सुद्धा चमचाभर शुद्ध पाणी, चमचाभर पंचामृत आणि त्यानंतर एक पळी पाण्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फुलं टाकून तुळशीला पाणी वाहायचं आहे आणि पुन्हा तुळशीमध्ये शुद्ध पाणी टाकायचं आहे, किंवा याऐवजी तुम्ही फुलाने सुद्धा पाणी आणि पंचामृत शिंपडलं तरी पण चालेल। त्यानंतर तुळशीला आपण सौभाग्यालंकार घालून घेणार आहोत। तर या ठिकाणी माझ्याकडे अशा हिरव्या बांगड्या आहेत, या आपण तुळशीला घालायच्या आहेत। असं तुळशी विवाहासाठी लागणारं साहित्य या दिवसांमध्ये तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातं, ते तुम्ही आणू शकता। त्याचबरोबर काळ्या मण्याची पोत किंवा असं मंगळसूत्र असेल ते सुद्धा तुम्ही तुळशीला घालून घ्यायचं आहे। तसेच आवळा, चिंचा, बोरे असं सर्व आपण तुळशीच्या मुळाशी वाहून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वधूप्रमाणेच मी तुळशीला सुद्धा लाल चुनरी अर्पण केलेली आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ती तुळशीवरती घालू शकता। त्याचबरोबर तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या पुड्यामध्ये हे सर्व काही जे साहित्य असतं ते सुद्धा आपण तुळशीच्या मुळाशी वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर तुळशीला कापसाचे वस्त्र आणि तुम्ही गजरा आणला असेल तर तुळशीला गजरा देखील घालून घ्यायचा। या ठिकाणी मी हार घेतलेला आहे, तो तुळशी मातेला अर्पण केलेला आहे। त्यानंतर आपण तुळशीची देखील विधिवत पूजा करून घ्यायची। तुळशीला हळदी कुंकू लावायचं, अक्षता वाहायच्या, फूल वाहायचं आणि तुळशीला देखील औक्षण करून घ्यायचं। पूजा झाल्यावरती आपण तुळशीची ओटी भरून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी एक ब्लाउज पीस घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू, सुपारी, हळकुंड, खारीक आणि खोबरं, त्याचबरोबर थोडेसे तांदूळ आणि एक फूल लागणार आहे। हे सर्व साहित्य त्या ब्लाउज पीस वरती ठेवायचं, किंवा तुम्ही खणा नारळाने पण ओटी भरू शकता। त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण तुळशीची ओटी भरायची। ही ओटी तुळशीच्या मुळाशी लावून तुळशीमध्ये जागा असेल तर तिथे ठेवायची, किंवा पुन्हा खाली ठेवली तरी पण चालेल। अशा पद्धतीने तुळशीची विधिवत पूजा झालेली आहे। त्यानंतर आपण घरातील सर्व मंडळींनी एकत्र यायचं आणि त्या सर्वांच्या हातावरती एक फूल आणि थोड्या अक्षता द्यायच्या आणि मंगलाष्टका म्हटल्यानंतर या अक्षता आपण टाकायच्या। मंगलाष्टक म्हणताना पांढऱ्या शुभ्र रंगाचं असं एक नवीन कापड घ्यायचं आणि याच्या मधोमध हळदी कुंकाने बरोबर मध्ये स्वस्तिक काढायचं आणि वधू आणि वर यांच्यामध्ये पकडायचं। याला अंतरपाठ असे म्हणतात। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेऊरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितं गणपति कुर्यात् सदा
मंगलम शुभमंगल सावधान। तर या ठिकाणी व्हिडिओ फार मोठा होईल, त्यामुळे मी एकच मंगलाष्टक म्हणून दाखवलेली आहे। या ठिकाणी तुम्ही 3, 5, 7 एवढ्या सुद्धा मंगलाष्टक म्हणू शकता। मंगलाष्टकाचं पुस्तक सुद्धा मिळतं किंवा मोबाईलवरती सुद्धा तुम्हाला सहज मिळून जाईल। मंगलाष्टका झाल्यानंतर तुम्ही तुळशीसाठी जो कोणता नैवेद्य घेतला असेल तो नैवेद्य दाखवून घ्यायचा। इथे मी फळे आणि फराळ असा नैवेद्य घेतलेला आहे। अनेक जण या दिवशी खास तुळशीच्या लग्नासाठी वेगळ्या अशा करंज्या किंवा एखादा गोडाचा फराळाचा पदार्थ बनवतात, तर तो सुद्धा या दिवशी बनवून त्याचा पण नैवेद्य दाखवू शकता। शेवटी घरातील सर्व मंडळींनी देवाला सर्वांनी मिळून मनोभावे नमस्कार करायचा। आपण पूजेमध्ये अत्तर लावायचे विसरले होते, तर आपण अत्तर देखील लावून घेऊया। मंगलाष्टक म्हणून झाल्यानंतर लगेच घरातील मंडळींनी जे काही वाद्ये वाजवण्यासाठी घेतली असेल तर ती वाद्ये लगेच वाजवावीत किंवा मग फटाके फोडावेत। अशा प्रकारे हा विवाह सोहळा संपन्न होतो। आणि मग सर्वात शेवटी आधी आपण गणपतीची आणि नंतर तुळशी मातेची आरती करायची आहे। तुळशीची आरती तुम्हाला मोबाईलवर यूट्यूबवरती सहज मिळून जाईल, ती तुम्ही लावून सुद्धा आरती करू शकता। अशा प्रकारे तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या रूपात शालिग्रामशी लावण्यात येतो। तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात, त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या तुळशीचा विवाह अगदी थाटामाटात साजरा करा। तुम्हाला सुद्धा खूप छान आणि प्रसन्न वाटेल। तर आजचा व्हिडिओ इथेच संपतोय। कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।